नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. आज आपण TYP या वर्गासाठी पॉलिटिकल सोशॉलॉजी हा पेपर अभ्यासतो. या पेपरमधला एक सर्वात महत्त्वाचा घटक ज्याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तो म्हणजे पॉलिटिकल डेव्हलपमेंट, राजकीय विकास. खरं तर राजकीय विकास या सिद्धांताची अभ्यासाची सुरुवात 1970च्या दशकापासून सुरू झालेली दिसते. म्हणजे अगदीच अलीकडच्या काळातला राजकीय सिद्धांत म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल. तत्पूर्वी देखील काही राजकीय सिद्धांत किंवा राजकीय दृष्टिकोन उदयास आले ज्यांनी राजकीय व्यवस्थेच्या आकलनाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली दिसते. मग राजकीय व्यवस्थावादी सिद्धांत असू देत, रचनात्मक कार्यवादी सिद्धांत असू देत किंवा वर्तनवादी सिद्धांत असू देत, या सिद्धांतांनी किंवा या दृष्टिकोनांनी राजकीय व्यवस्था कशी स्थिर राहील याविषयीचं विवेचन केलेलं दिसतं. मात्र राजकीय व्यवस्था एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये कसा विकास करेल, एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीमध्ये तिचा कसा विकास होईल या संदर्भातून विवेचन करण्यामध्ये हे राजकीय सिद्धांत किंवा दृष्टिकोन अपयशी ठरले आणि त्याच्यातून राजकीय विकासाचा सिद्धांताचा उदय झाला. जसं मी याच्या आधी सांगितलंय त्याप्रमाणे की एखादा सिद्धांत किंवा एखादा दृष्टिकोन किंवा एखादा विचार, एखादी विचार प्रणाली केव्हा उदयास येते, ती तेव्हा उदयास येते जेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेले प्रश्न, प्राप्त परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या समस्या, प्राप्त परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या लोकांच्या मागण्या यांची परिपूर्तता करण्यामध्ये अस्तित्वात असलेले सिद्धांत, दृष्टिकोन, विचार किंवा विचार प्रणाली जेव्हा अपयशी ठरते तेव्हा नवीन सिद्धांत, नवीन दृष्टिकोन, नवीन विचार, नवीन विचार प्रणाली याची आवश्यकता भासते आणि त्या गरजेतून त्या सिद्धांताचा उदय होत असतो किंवा तो सिद्धांत अस्तित्वात येत असतो. यामुळेच राजकीय व्यवस्थेचा विकास कसा होतो, एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय व्यवस्था कशी जाते याच्या अभ्यासात, याच्या गरजेतून त्या ठिकाणी राजकीय विकास सिद्धांत उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. राजकीय विकास सिद्धांत समजून घेत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या संकल्पना असतात. एक विकास संकल्पना आणि दुसरी राजकीय विकास. विकास म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्याकडे बहुतांश प्रमाणात आपण इकॉनॉमिक ग्रोथ या डायमेन्शनने या विकास या संकल्पनेकडे पाहतो. एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रुस्तव नावाचा, त्याने एक ग्रंथ लिहिला होता, द स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ नावाचा, आणि त्याच्यातून हा विकास ही आर्थिक वाढीशी कसा त्याचा संबंध आहे ते जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मग तो म्हणतो की त्या ठिकाणी असलेला पर कॅपिटा इन्कम आणि म्हणजे दरडोई उत्पन्न आणि एकूण राष्ट्राचं उत्पन्न या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक वाढ किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होते आणि त्याच्यातून विकास हा त्या ठिकाणी प्रामुख्याने येत असतो. आणि मग एकूण राष्ट्राचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कसं येतं, मग परकीय चलनातून येतं, परराष्ट्र धोरणातून येतं, त्याचबरोबर औद्योगिक विकासातून येतं, कृषीच्या विकासातून येतं, सहकार क्षेत्राच्या विकासातून येतं. असे वेगवेगळे डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितले आणि त्याच्यातून इकॉनॉमिक ग्रोथ इज इक्वल टू डेव्हलपमेंट. पण जेव्हा आम्ही राजकीय विकासाच्या संदर्भातून बोलतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या देशाची असलेली एकूण सामाजिक, राजकीय, आर्थिक आयामांनी कसा प्रकारचा विकास साध्य होतो आणि तिथं असलेल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत या इन्स्टिट्यूशनचा राजकीय डायमेन्शनने किंवा पॉलिटिकल डायमेन्शनने कसं त्याच्यामध्ये सक्षमता येते, कॅपेबिलिटीज कशा डेव्हलप होतात, त्याच्यातून राजकीय विकासाचा सिद्धांत हा त्या ठिकाणी प्रामुख्याने नावारूपास येतो. आता या राजकीय विकासाच्या सिद्धांतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याचे काही मूलभूत घटक आहेत, ज्या मूलभूत घटकांच्या अनुषंगाने आपल्याला तो राजकीय विकास सिद्धांत समजून घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये त्या मूलभूत घटकांचा राजकीय विकासाच्या सिद्धांतामध्ये फार महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक घटक असतो तो म्हणजे पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष. आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने आपण हे जाणून आहात की जगातील प्रत्येक देशामध्ये राजकीय पक्षांचं अस्तित्व असतं. मग त्याचं महत्त्व किती आहे किंवा तो कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करतो याच्यामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय पक्षाचं अस्तित्व मात्र त्या सगळ्या देशांमध्ये असतं. मग तो देश लोकशाहीवादी असू देत, उदारमतवादी असू देत, साम्यवादी असू देत किंवा अगदी हुकुमशाही प्रवृत्तीचे, लष्करशाही प्रवृत्तीचे, राजेशाही प्रवृत्तीचे असू देत, अशा देशांमध्ये देखील राजकीय पक्षांचं अस्तित्व हे असतंच. आता मुख्य प्रश्न असा आहे
की राजकीय विकासाच्या संदर्भातून राजकीय पक्षाची नेमकी काय भूमिका आहे असं जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसते की ज्या लोकशाहीवादी देश आहेत किंवा उदारमतवादी शासन प्रणालीचे देश आहेत, या लोकशाही आणि उदारमतवादी शासन प्रणालीच्या देशांमध्ये राजकीय पक्ष ही राजकीय विकासाला गतिमान करण्याचं काम करतात आणि म्हणून राजकीय पक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासाची संकल्पना नावारूपास येते. याचं साधं कारण असं आहे की नागरिकांचा थेट संबंध हा डायरेक्ट राजकीय पक्षांशी असतो. तुम्ही आम्ही राजकीय व्यवस्थेला डायरेक्ट प्रश्न विचारत नाही. तुमचे आमचे प्रश्न राजकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची असते आणि मग राजकीय पक्ष हे आपले प्रश्न आपल्या समस्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवतात आणि मग व्यवस्था ते प्रश्न सोडवण्यासाठी, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा आपल्या मागण्यांची परिपूर्तता करण्यासाठी निरनिराळे धोरण आखत असते, निरनिराळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असते. ही जी भूमिका आहे ही भूमिका त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्या राजकीय व्यवस्थेला घ्यावी लागते आणि म्हणून विकासाच्या संदर्भातून राजकीय पक्ष हे अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकशाहीवादी आणि उदारमतवादी शासन प्रणालीमध्ये तर राजकीय पक्षांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी प्रामुख्याने ठरते. मग ते सत्ताधारी असू देत अन्यथा विरोधी पक्ष असू देत, त्यांना विकासाच्या संदर्भातून प्रभावी भूमिका बजवावीच लागते. अगदी साम्यवादी प्रकारची जी राजवट असते, या साम्यवादी प्रकारच्या राजवटीमध्ये देखील या राजकीय सहभाग हा त्या ठिकाणी प्रामुख्याने काही प्रमाणात नियंत्रित केला जातो. अगदी आपल्याला माहिती आहे की 1917 रशियामध्ये जी बोल्शेविकांनी क्रांती केली आणि तिथून साम्यवादी सरकार यायला लागले आणि काही देशांमध्ये म्हणजे अगदी रशिया, चीन, झेकोस्लोवाकिया, क्युबा यासारख्या देशांमध्ये जी साम्यवादी सरकार आले, या साम्यवादी सरकाराने पॉलिटिकल पार्टिसिपेशनला काही प्रमाणात नियंत्रित केलं. मात्र त्यांच्या माध्यमातून त्या साम्यवादी पक्षाच्या राजवटीला मात्र त्यांनी लिजिटिमसी मिळवून घेतली किंवा अधिमान्यता त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळवून घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या राजकीय पक्षांची भूमिका अशा देशांमध्ये देखील तितकीच क्रुशियल ठरते जेवढी लोकशाहीवादी किंवा उदारमतवादी देशांमध्ये ती महत्त्वाची ठरते. या राजकीय पक्षांनी जो नियोजनबद्ध सामाजिक आर्थिक विकास घडवून आणलेला आहे, तो नियोजनबद्ध विकास हा त्या ठिकाणी प्रामुख्याने राजकीय विकासाच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून राजकीय विकास हा साध्य करत असताना राजकीय पक्ष जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा किंवा ते आधी इलेक्शन लढवतात, तेव्हा निवडणुका लढवत असताना प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा जाहीर करत असतो. अलीकडच्या काळामध्ये त्याला काही वचननामा पण म्हणतात, त्याला अजेंडा म्हणूया आपण. हा जो जाहीरनामा किंवा मॅनिफेस्टो म्हणूया, हा जो जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर करतात, त्या जाहीरनाम्यामध्ये जे दिलेले असतात ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणावयाची धोरणं असतात. आणि म्हणून तो जाहीरनामा, तो मॅनिफेस्टो हा राजकीय विकासाच्या अनुषंगाने सर्व घटकांना सामावून घेणारा त्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. आणि म्हणून राजकीय विकासाच्या संकल्पनेमध्ये राजकीय पक्षाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो. दुसरा घटक आपल्याला तितकाच महत्त्वाचा राजकीय विकासामध्ये दिसतो, तो म्हणजे लष्कर. आता लष्कर हा घटक राजकीय विकासाच्या संदर्भातून कसा महत्त्वाचा, आपल्याला असा प्रकारचा प्रश्न पडू शकतो. मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लष्कर हा घटक राजकीय विकासामध्ये तेथील असलेले जे सरकार किंवा व्यवस्था आहे त्यांना अधिक कार्यक्षम करण्यामध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रभावशाली ठरतो. आणि म्हणून ज्या ज्या प्रकारच्या लष्करी राजवटी आहेत, या लष्करी राजवटीमध्ये त्या ठिकाणचं लष्कर हे विकास साध्य करण्यासाठी लष्कराच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रामुख्याने साध्य करत असतं. आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती अशी की जे आधुनिकीकरण होतं किंवा जे इनोव्हेशन होतं ते सर्वात आधी लष्कर या घटकापर्यंत पोहोचतं किंवा मॉडर्नायझेशन किंवा मॉडर्न टेक्निक्स किंवा इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ही आधी लष्कर स्वीकारतं, लष्करामध्ये ते त्याचं ऍप्लिकेशन होतं आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ जे घटक आहेत, इतर जे घटक आहेत त्या घटकांपर्यंत त्या ठिकाणी प्रामुख्याने ते पोहोचतं. आणि याचा अर्थ असा आहे की विकासाची सुरुवात जी मॉडर्नायझेशनच्या किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा इनोव्हेटिव्ह टेक्निकच्या माध्यमातून जी होते त्याची सुरुवात मुळात लष्करापासून होते. आणि म्हणून
लष्कर हा घटक राजकीय विकासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तिथं हायर एज्युकेशन म्हणा किंवा मॉडर्न थॉट्स किंवा आधुनिक विचार म्हणा, या सगळ्या संदर्भातून त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं दिसतं. मात्र एक बाजू आपल्याला दिसते की हे सगळं का होतं, तर लष्कराचं इंटरव्हेन्शन का होतं याचा जर आपण आधी विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की लष्कर देशामध्ये इंटरव्हेंट तेव्हा करतं जेव्हा नागरी प्रशासनाविषयीचा संशय निर्माण होतो, नागरी प्रशासनाच्या संदर्भातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, किंवा जी धोरणं ठरवलेली आहेत, जे कायदे केलेले आहेत त्याचं प्रॉपर अंमलबजावणी होत नाही, त्याचं प्रॉपर ऍप्लिकेशन होत नाही, इम्प्लिमेंटेशन होत नाही, आणि त्याच्यामध्ये समजा करप्शन वाढलं किंवा प्रशासनावर असलेला जो काही अविश्वास आहे तो बळावला, तर मग लष्कराला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागतो किंवा लष्करी हस्तक्षेप त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो. मात्र हे नकारात्मक पद्धतीने घेता कामा नये. मात्र विकासाच्या संदर्भातून देखील लष्कराची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. तिसरा महत्त्वाचा घटक राजकीय विकासाच्या संदर्भातून दिसतो तो म्हणजे पॉलिटिकल इलिट, राजकीय अभिजन किंवा राजकीय श्रेष्ठीजन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय अभिजन किंवा राजकीय श्रेष्ठीजन याचा अर्थ जसा की प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा काही लोकांचा समूह किंवा गट असतो किंवा काही लोक असतात जे त्या क्षेत्रातील श्रेष्ठ, त्या क्षेत्रातील प्रतिष्ठावान, त्या क्षेत्रातील ज्ञानी, पात्रताधारक, क्षमताधारक अशा प्रकारची ती लोक असतात. जर त्या क्षेत्रामधली उच्च पात्रताधारक, क्षमताधारक, ज्ञानी, प्रतिष्ठित लोक असतात याचा अर्थ त्यांना त्या क्षेत्राच्या विषयीचं असलेलं आकलन हे इतर सर्वसामान्यांपेक्षा जास्तीच असतं. ऑब्वियस पॉलिटिकल इलिट यांचं देखील राजकीय क्षेत्रामधील असलेलं जे आकलन आहे ते सर्वसामान्यांपेक्षा जरा जास्तीचं असण्याची शक्यता असते. आणि म्हणून पॉलिटिकल इलिट किंवा राजकीय अभिजन हे नेहमीच राजकीय विकासाच्या दृष्टिकोनातून फार प्रभावशाली, फार महत्वपूर्ण ठरतात, कारण ते राजकीय विकासाला अनुकूल असतात. याचं साधं कारण असं आहे की त्यांना जर सत्तेवर राहायचं आहे तर त्यांना सत्तेवर राहण्यासाठी विकासाची अनुकूल अशा प्रकारची भूमिका घ्यावीच लागेल, आणि म्हणून राजकीय विकासाच्या सिद्धांताला अनुकूल अशा प्रकारचा राजकीय अभिजनांची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. या संदर्भातून आपण जर वेगवेगळे अभिजन पाहिले तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक समाजामध्ये ते विकासाला अनुकूल असतीलच असं पण नाही. उदाहरणार्थ जे धर्मनिष्ठित लोक असतात किंवा धर्मांध असतात अशा प्रकारचे एक्स्ट्रीम लेवलचे म्हणतो मी, त्यांच्या संदर्भातून आधुनिकीकरणाला फार काही सकारात्मकता किंवा अनुकूलता त्यांच्या बाजूने नसते. याचं कारण असं आहे की ते जी सत्ता अस्तित्वात आहे ती सत्ता त्याच पद्धतीने असायला हवी अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. ते परिवर्तनाला किंवा पुरोगामित्वाला त्या ठिकाणी प्रामुख्याने विरोध करतात, आणि म्हणून ती प्रतिगामी व्यवस्था, त्यांना जी व्यवस्था अस्तित्वात आहे त्याच प्रकारची व्यवस्था कशी टिकवून ठेवता येईल याकडे अशा प्रकारचे काही लोक असतात. पण मात्र तेवढा एक भाग सोडला किंवा त्या क्षेत्रातील असलेले घटक सोडले तर मात्र विकासाच्या संदर्भातून इतर सर्व क्षेत्रातील असलेले जे काही इलिट क्लास आहे किंवा अभिजनांचा वर्ग आहे, श्रेष्ठीजनांचा वर्ग आहे, तो मात्र राजकीय विकासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. मग आधुनिक, पुरोगामी आणि प्रगतीच्या मूल्यांचा आणि जीवन पद्धतीचा जो पाठपुरावा आहे हा पाठपुरावा त्या ठिकाणी प्रामुख्याने राजकीय अभिजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो. मग खरं तर पॉलिटिकल एलिट ही संकल्पना मॉस्का, परेटो यासारख्या विचारवंतांनी राज्यशास्त्रामध्ये इंट्रोड्यूस केली, आणि अभिजन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. मात्र राजकीय क्षेत्रातल्या अभिजनांची एक वेगळी भूमिका, एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं. आपण सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये अभिजनांना एक सामाजिक दर्जा त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळतं किंवा तशा प्रकारची प्रतिष्ठा त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना मिळते, आणि म्हणून आपण त्या संदर्भातून राजकीय अभिजनांची भूमिका राजकीय विकासाच्या संदर्भातून नेमकी कशी आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यातूनच राजकीय विकास हा त्या ठिकाणी नावारूपास येतो. आणि खरं तर ते पॉलिटिकल डेव्हलपमेंट या राजकीय अभिजनांशिवाय होऊ शकत नाही, कारण पॉलिटिकल एलिट हे राजकीय व्यवस्थेवर त्यांचं वर्चस्व असतं किंवा ते सत्तेवर असतात, आणि ते सत्तेच्या माध्यमातून
राजकीय विकास साध्य करण्याचा त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न करतात. आणि म्हणून जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं त्याप्रमाणे की पॉलिटिकल पार्टीचा जो अजेंडा किंवा जो मॅनिफेस्टो आहे तो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये इम्प्लिमेंट करण्याची भूमिका किंवा इम्प्लिमेंट करण्याचं काम या पॉलिटिकल एलिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रामुख्याने होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून राजकीय अभियानांची असलेली ही जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. त्याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे राजसत्तेचं नेतृत्व. आता राजसत्तेचं नेतृत्व हे मुळात राजकीय विकासाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने जेव्हा आपण पाहतो तेव्हा थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये विरोधाभास किंवा कॉन्ट्राडिक्शन वर करणे दिसेल. याचं साधं कारण असं आहे की राजसत्तेचं नेतृत्व म्हणजे राजेशाहीचा पुरस्कार अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी दिसते. आणि ऑब्वियस आहे जर अशा प्रकारे एखादा राजा परंपरेने सत्तेवर आला आणि तो कायम सत्तेवर राहण्यासाठी तो जे काही प्रयत्न करतो त्याच्यातून ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्या राजाचं नेतृत्व मान्य करते. याचा अर्थ असा की त्या एकूण समाजामध्ये किंवा तेथील जनतेमध्ये पॉलिटिकल अवेअरनेस कमी आहे, पॉलिटिकल एज्युकेशन कमी आहे, पॉलिटिकल कॉन्शियसनेस कमी आहे अशा प्रकारची भूमिका असते. कारण वंश परंपरेने असलेलं नेतृत्व तो मान्य करतो, स्वीकारतो. खरं तर अलीकडचा काळ पाहता अशा प्रकारचं नेतृत्व असलं पाहिजे जे नेतृत्व आम्ही निवडून देतो, आमचे प्रतिनिधी ते असले पाहिजेत. आणि जर ते आमचे प्रतिनिधी असले तर ते डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट आम्हाला अकाउंटेबल असतील, है ना. आणि म्हणून ही जी अकाउंटेबिलिटी आहे, ही जी उत्तरदायित्व आहे, हे उत्तरदायित्व प्रतिनिधित्व या संकल्पनेतून येतं, रिप्रेझेंटेशनच्या संकल्पनेतून येतं. राजसत्तेमध्ये मात्र आपल्याला तसं दिसत नाही, कारण ते वंश परंपरेने त्या ठिकाणी सत्तेवर येताना आपल्याला दिसतात. अलीकडचा काळ पाहिला, आधुनिक काळ पाहिला, या काळामध्ये मात्र अशा प्रकारची राजसत्ता जी वंश परंपरेने आहे आणि ती अत्यंत रिजिड स्वरूपाची आहे, अशा प्रकारची राजसत्ता अस्तित्वात राहू शकत नाही. जर तुम्ही राजे आहात आणि त्या पद्धतीने राजसत्ता चालवतात, जी पारंपरिक पद्धतीची राजसत्ता होती तशी राजसत्ता आजच्या काळामध्ये अस्तित्वात राहू शकत नाही. आणि म्हणून ती राजसत्ता आता लयास गेली किंवा तिचा लोप पावलेला दिसतो किंवा तिचा ऱ्हास झालेला दिसतो. जी राजसत्ता ही अत्यंत परंपरावादी असते किंवा स्थितीप्रिय असते, खरं तर राजसत्तेचं हे स्वरूपच असतं किंवा राजसत्तेचं हे वैशिष्ट्यच असतं की ती परंपरावादी असते, स्थितीप्रिय असते, तिला परिवर्तन नको असतं. कारण परिवर्तन, आधुनिकीकरण, पुरोगामित्व हे राजसत्ता उलटून टाकू शकते याची जाणीव त्यांना असते. आणि म्हणून ती स्थितीप्रिय असते किंवा परंपरावादी अशा प्रकारची राजसत्ता त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. आणि म्हणून ही जी आधुनिक आहे किंवा पुरोगामित्व आहे किंवा परिवर्तनशील आहे अशा प्रकारची व्यवस्था किंवा समाजाची स्थिती राजसत्तेला अमान्य असते. मात्र राजसत्तेला अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, आपल्याला जर आपली सत्ता टिकवायची असेल तर ती सत्ता टिकवण्यासाठी आपल्याला आधुनिक दृष्टिकोन स्वीकारावे लागतील, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. अनलेस अँड अंटिल आपण या प्रकारची पुरोगामित्व स्वीकारलं नाही, आधुनिक दृष्टिकोन स्वीकारलं नाही तर जनता आपल्याला दीर्घकाळ सत्तेवर राहू देणार नाही याची जाणीव झाली. आणि त्या जाणीवेतून आता राजसत्ता ऑलराऊंड डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला लागली. आणि म्हणून राजसत्ता जी आधीच्या काळामधली राजसत्ता होती ती राजसत्ता आणि अलीकडच्या किंवा आधुनिक काळातील राजसत्ता याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक आपल्याला दिसतो, मूलभूत अंतर आपल्याला दिसतं. आणि म्हणून अलीकडचं राजसत्तेचं जे नेतृत्व आहे हे अलीकडचं राजसत्तेचं नेतृत्व हे प्रामुख्याने विकासाला अनुकूल अशा प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्या पद्धतीची भूमिका आपल्याला समजून घ्यायला लागते. राजकीय विकासाच्या अनुषंगाने अजून एक तितकंच महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कृतिशील आणि गतिशील नेतृत्व. राजकीय विकास ही संकल्पना जर गतिमान करायची असेल तर ती गतिमान करण्यासाठी कृतिशील नेतृत्वाची आवश्यक असते. म्हणजे काय याचा अर्थ असा, केवळ मी मोठ्या मोठ्या म्हणजे पॉलिटिकल लीडर या नात्याने राजकीय नेतृत्वाला किंवा राजकीय सत्ताधाऱ्यांना केवळ मोठमोठ्या घोषणा करून चालणार नाही, मोठमोठ्या गप्पा करून चालणार नाही किंवा धोरणांविषयी बोलून चालणार नाही, तर तुम्हाला त्या घोषणा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणाव्या लागतील. तुम्ही जी भूमिका मांडता
ती भूमिका प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणावी लागेल. आणि म्हणून असं चालणार नाही की तुम्ही काहीतरी फार मोठ्या गप्पा करतात, फार मोठ्या घोषणा करतात आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र कर्तव्य शून्य ठरतात. अशा प्रकारची व्यवस्था असता कामा नये. आणि म्हणून ती जी भूमिका आहे ती भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की केवळ आपण विकासाच्या संदर्भातून गप्पा मारून चालणार नाही. नागरिकांच्या हितसंबंध जोपासण्यासाठी विविध प्रकारची धोरणं असली पाहिजेत अशा प्रकारचं सांगून भागणार नाही. तर आपल्याला नागरिकांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी अशा प्रकारे त्या धोरणांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कशी अंमलबजावणी करता येईल ही भूमिका आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि म्हणून नेतृत्व हे कृतीशील असायला लागेल, केवळ त्या ठिकाणी घोषणा करून चालणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज राजकीय विकासाला असते. कारण केवळ घोषणांवर राजकीय विकास होणार नाही, तर त्या घोषणांच्या अनुषंगाने धोरणं ठरवणे, त्या घोषणांच्या अनुषंगाने कायदे तयार करणे, त्या अनुषंगाने कार्यक्रम आखणे आणि त्याची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करून घेणे हे त्या तेथील नेतृत्वाला करावं लागेल. जर त्या नेतृत्वाने केलं तर ते खऱ्या अर्थाने कृतीशील अशा प्रकारचं नेतृत्व ठरेल. आणि म्हणून या पद्धतीचं नेतृत्वाची गरज या विकासाच्या संदर्भातून त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. आपण जर राज्यकारभार पाहिला तर राज्यकारभारामध्ये अनेक समस्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारच्या गतिशील आणि कृतीशील नेतृत्वाची गरज भासते. कारण अनेक समस्या अशा असतात, त्या समस्यांची जाण सर्वसामान्यांना येईलच असं नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या हितसंबंधांच्या जोपासण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या समस्या निर्माण होतील, जे जे प्रश्न तयार होतील, त्यांच्या अनुषंगाने ज्या ज्या त्यांच्या डिमांड्स असतील, त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांची कार्यवाही कशी करता येईल, त्यासाठी कोणत्या पद्धतीने धोरणं तयार करता येतील, कशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी करता येईल, हे सगळं त्या नेतृत्वाला करावं लागतं. आणि म्हणून नेतृत्वाची ही अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला दिसते. कारण त्या अनुषंगाने नेतृत्व ती भूमिका प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पार पडताना दिसेल, जेणेकरून त्या ठिकाणचं असलेली जी राजकीय विकासाची संकल्पना आहे ती राजकीय विकासाची संकल्पना ही ऑलराऊंड पद्धतीने म्हणजे सर्वव्यापी, सर्वसमावेशक अशा पद्धतीने प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणली जाऊ शकेल. आणि ते अंमलात आणण्याची जबाबदारी अल्टिमेटली ही तेथील नेतृत्वाची आहे. आणि म्हणून केवळ सत्ता मिळाली आणि म्हणून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी त्या ठिकाणी असता कामा नये. तुम्हाला सत्ता मिळाली तर त्या सत्तेच्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचे कृतीतून तुमचं नेतृत्व सिद्ध करावं लागेल. कदाचित तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकाल तुमच्या घोषणांच्या आधारे, पण तुम्हाला जर दीर्घकाळ सत्ता उपभोगायची असेल तर तुम्हाला केवळ घोषणा देऊन, केवळ त्या पद्धतीचा जाहीरनामा वर करणे मांडून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही तशा प्रकारची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास हा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून कृतीशील नेतृत्व आणि गतिशील नेतृत्व हे राजकीय विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. या नेतृत्वामध्ये काही दिव्य वलंकित कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटीचा देखील प्रभाव पडतो. अगदी आपल्याला देखील, आपण सर्वसामान्य नागरिक या नात्याने अनेक राजकीय नेत्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड कुतूहल असतं, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड आदराची भावना असते. आणि म्हणून ते जे करतात किंवा ते जे करतील त्याच्याविषयी आपण आपल्या मनामध्ये कधीही साशंकता निर्माण होत नाही. असे जे नेतृत्व असतं त्यांना मात्र त्यांचा कॅरिस्मा टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कृतीतून त्यांना निर्णय घेणं अभिप्रेत असतं. कारण त्यांच्यावर नागरिकांचा जो विश्वास आहे, नागरिकांची जी त्यांच्याविषयीची श्रद्धा आहे, ती श्रद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना सार्थ करावयाची असते. याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर राजकीय विकासामध्ये अजून एक अत्यंत महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे सक्षम राजकीय व्यवस्था. आता राजकीय व्यवस्था हा सिद्धांत, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये राजकीय व्यवस्था नावाचा सिद्धांत उदयास आला. डेव्हिड ईस्टन यांनी 1953 मध्ये ग्रंथ लिहिला द पॉलिटिकल सिस्टीम नावाचा. खरं तर हा जो व्यवस्थावादी सिद्धांत आहे, हा व्यवस्थावादी सिद्धांत ही काही राज्यशास्त्राची देण नाही किंवा राज्यशास्त्रामध्ये मूळरित्या नाही आला तो. त्याच्या आधी तो सोशिओलॉजीमध्ये टॉलकाट पार्सनने द सोशल सिस्टीम नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून ऑलरेडी मांडलेला आहे. खरं तर व्यवस्थावादी सिद्धांत हा मुळातच नॅचरल सायन्स, खरं तर जीवशास्त्र
जीवशास्त्रामधून आलेला आपल्याला दिसून येतो. ही जीवशास्त्रामधील असलेली जी बर्टन लेपीने मांडलेली सिस्टीम थिअरी आहे तिच्यातून त्या ठिकाणी प्रामुख्याने व्यवस्थावादी सिद्धांत उदयास आला आणि त्याच्यातून मग तो अँथ्रोपॉलॉजी, सायकोलॉजी, सोशिओलॉजी आणि त्याच्यातून राज्यशास्त्रामध्ये डेव्हिड इस्टनने मांडली. आता ही जी राजकीय व्यवस्था किंवा व्यवस्थावादी सिद्धांत याच्यातून आपल्याला पॉलिटिकल सिस्टीम समजून घ्यायला लागेल. आता ही जी राजकीय व्यवस्था आहे या राजकीय व्यवस्था सक्षम असणे म्हणजे काय? सक्षम असणं याचा अर्थ असा की त्या राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत असलेले जे जे घटक आहेत त्या घटकांचे प्रश्न सोडवणे, त्या घटकांच्या समस्यांचं निराकरण करणे, त्यांच्या मागण्यांची परिपूर्तता करण्यामध्ये ती व्यवस्था सक्षम असली पाहिजे. पुन्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जगातील कोणतीही राजकीय व्यवस्था एवढी सक्षम नाही की ती राजकीय व्यवस्था नागरिकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करू शकेल, नागरिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकेल. हे जगातल्या कोणत्या राजकीय व्यवस्थेला शक्य नाही. कारण राजकीय व्यवस्थेला स्वतःच्या काही लिमिटेशन्स आहेत, स्वतःच्या काही मर्यादा आहेत आणि नागरिकांचे प्रश्न किंवा नागरिकांच्या समस्यांना मात्र कुठेही मर्यादा नाही आणि म्हणून त्या लिमिटेशनमध्ये राहून राजकीय व्यवस्थेला काम करावं लागतं आणि म्हणून एवढी सक्षम कोणतीही व्यवस्था नाही. मात्र ती राजकीय व्यवस्था एवढी सक्षम नक्कीच असली पाहिजे की ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये असलेले जे घटक आहेत त्यांचे असलेले जे मूलगामी आणि अत्यंत महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्या राजकीय व्यवस्थेने जोपासली पाहिजे किंवा त्या नागरिकांचे समस्यांचे निराकरण करण्याची भूमिका त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणली पाहिजे. लोक कल्याणकारी राज्य सगळ्या देशांनी अलीकडच्या काळामध्ये स्वीकारलेला आपल्याला दिसतं, वेलफेअर स्टेट. खरं तर पुन्हा हे कॉन्ट्रडिक्शनची गोष्ट आहे की 1990 नंतर आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं आणि त्याच्या आधी दशकभर आधी जगामधल्या काही देशांमध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन आलं. आम्ही दशकभर नंतर स्वीकारलं. मात्र या ग्लोबलायझेशन किंवा LPG पॉलिसी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या काळामध्ये कल्याणकारी ज्या योजना आहेत, लोक कल्याणकारी योजना, या कल्याणकारी योजनांवर मर्यादा आणलेल्या आपल्याला दिसून येतात. मात्र ज्या काही वेलफेअर स्टेट ही जी संकल्पना आहे तर या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये नागरिकांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी जे जे काही वेलफेअर स्कीम्स राबवल्या जातात त्या वेलफेअर स्कीम्स प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणण्यासाठी तेथील राजकीय व्यवस्था प्रचंड सक्षम असायला लागते. या वेलफेअर स्कीम कशा असतात की समाजातील असलेले असे काही घटक आहेत जे घटक मुख्य प्रक्रियेमध्ये आलेले नाहीत किंवा जे घटक तिथल्या असलेल्या मुख्य प्रवाहातील घटकांशी कॉम्पीट किंवा स्पर्धा करू शकत नाही, त्याच्यात टिकू शकत नाही. त्यांच्यासाठी काही जास्तीच्या उपाययोजना केल्या जातात, त्यांच्यासाठी काही जास्तीच्या धोरणं किंवा योजना अंमलात आणल्या जातात. राजकीय व्यवस्था ही एवढी सक्षम असायला लागते की या अशा प्रकारच्या जी धोरणं आहेत किंवा ज्या योजना आहेत त्यांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करून ज्या घटकांसाठी या कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत त्या घटकांपर्यंत त्या पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आवश्यक असते, कारण त्याशिवाय राजकीय व्यवस्थेची कॅपेबिलिटी त्या ठिकाणी सिद्ध होत नाही. आणि म्हणून राजकीय व्यवस्थेची जी कॅपेबिलिटी आहे ही मग तेथील असलेल्या नागरिकांचा सहभाग आपसूकपणे वाढतं, कारण नागरिकांमध्ये रिलेटिव्ह डिप्रिव्हेशन येत नाही. ते केव्हा येतं? जेव्हा राजकीय व्यवस्था आमचे प्रश्न सोडवत नाही. व्यवस्था आणि आमच्यात जेव्हा अंतर पडायला लागतं तेव्हा रिलेटिव्ह डिप्रिव्हेशन येतं. अशा प्रकारचं जर येऊ द्यायचं नसेल तर या प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की ही राजकीय व्यवस्था माझी आहे, कारण ही राजकीय व्यवस्था माझे प्रश्न सोडवते, माझ्या समस्यांचं निराकरण करते आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. आणि म्हणून राजकीय व्यवस्थेची जी सक्षमता आहे ती आपल्याला अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. त्याच्यामध्ये मग डिस्ट्रीब्युटिव्ह कॅपेबिलिटी असायला लागते है ना, म्हणजे त्याच्याकडे जे काही राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून धोरणं ठरवली त्याचं प्रॉपर वितरण झालं पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारची जी कॅपेबिलिटी देखील त्या ठिकाणी डेव्हलप करावी लागते. आणि म्हणून एकूण राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने जर तुम्ही
तुम्ही पाहिलं तर राजकीय व्यवस्थेची ही जी भूमिका आहे, ही भूमिका त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसते. आणि म्हणून या वेलफेअर स्टेटची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणण्यासाठी तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवणारी राजकीय व्यवस्था उदयास आली पाहिजे. आणि म्हणून ती एवढी सक्षम असणं गरजेचं आहे की ज्या राजकीय व्यवस्थेतून नागरिकांना जे दैनंदिन व्यवहारातील प्रश्न, मूलभूत गरजा आहेत त्यांची परिपूर्तता त्या ठिकाणी करू शकेल. आणि म्हणून हे करत असताना तेथील असलेली जी त्यांची कॅपेबिलिटी आहे, ती कॅपेबिलिटी किंवा तिच्यासमोर आलेले जे क्रायसिस आहेत ते क्रायसिस दूर करून तिला स्वतःच्या क्षमता या त्या ठिकाणी प्रामुख्याने वाढवाव्या लागतात. स्वतःच्या क्षमता त्या ठिकाणी त्यांना त्याचा विस्तार करावा लागतो. आणि म्हणून त्या क्षमतांचा विस्तार करून ती राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी प्रामुख्याने सक्षम ठरते. आणि म्हणून अशा प्रकारच्या सक्षम राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातूनच राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी प्रामुख्याने विकासाच्या स्वरूप किंवा विकासाचं धोरण अंमलात आणू शकतो. आणि म्हणून कोणताही देशाचा राजकीय विकास हा तेव्हा शक्य आहे जेव्हा तेथील राजकीय व्यवस्था ही सक्षम आहे. जर एखाद्या देशामधली राजकीय व्यवस्था ही सक्षम नसेल तर त्या देशामधला राजकीय विकास हा होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या देशाचा राजकीय विकास साध्य करण्यासाठी त्या देशातील राजकीय व्यवस्था कशा प्रकारची भूमिका बजावते, त्या देशातील राजकीय व्यवस्था किती सक्षम आहे, ती सक्षम कशा प्रकारे आहे, कोणत्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणीतून तिची सक्षमता सिद्ध करते, याच्यावर त्या देशाचा राजकीय विकास त्या ठिकाणी प्रामुख्याने ठरतो. आणि म्हणून आपण राजकीय विकास ही संकल्पना समजून घेत असताना राजकीय व्यवस्था आणि राजकीय विकास या दोन्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचा परस्पर अन्योन्य संबंध दिसतो. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे समाजाचा सहभाग. अल्टिमेटली एखादा देशाचा राजकीय विकास होतो, तो राजकीय विकास हा काही फक्त तिथल्या पॉलिटिकल लिडरशिपवर होत नाही, है ना, किंवा केवळ पॉलिटिकल इलिट नाही करू शकत. अर्थात त्यांचा रोल महत्वाचा आहेच. पॉलिटिकल लिडरशिप, राजकीय नेतृत्व महत्वाचं आहे. पॉलिटिकल इलिट, राजकीय अभिजन, राजकीय श्रेष्ठीजन महत्वाचं आहे. पण पॉलिटिकल इलिट अँड पॉलिटिकल लिडरशिप यांच्यासोबत नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत नागरिक त्याच्यामध्ये सक्रिय पद्धतीने सहभागी होत नाही तो पद्धतीने परिणामकारकपणे विकास होणार नाही. अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास एखाद्या नेतृत्वाचं प्रभावीपणे किंवा परिणामकारकपणे किंवा कार्यक्षमपणे त्याने नेतृत्व केलं पाहिजे. हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याला जाब विचारणारा सजग नागरिक असेल तेव्हा. जर नागरिक सजग नाही, जागृत नाही तर त्या ठिकाणी तेथील नेतृत्व देखील त्या पद्धतीचं सजग राहू शकत नाही किंवा तितकं इफेक्टिव्ह काम करू शकत नाही. कारण तो पण टेकन फॉर ग्रँटेड घेऊ शकतो. जर तसं होऊ द्यायचं नसेल तर तेथील नागरिकांच्या प्रत्यक्ष व्यवहारामधला जो राजकीय सहभाग आहे तो प्रत्यक्ष व्यवहारातला राजकीय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून राजकीय सहभाग, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, म्हणजे पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे काय फक्त मतदानापुरतं असून चालणार नाही. ते पॉलिटिकल पार्टिसिपेशन ऍक्टिव्हली असलं पाहिजे, म्हणजे सक्रिय असलं पाहिजे. याचा अर्थ असा की सरकारच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून, पॉलिटिकल लिडरशिपच्या माध्यमातून जो कायदा केला गेला, जे धोरण ठरवलं गेलं, जो कार्यक्रम आखला गेला तो योग्य आहे की नाही, चांगला आहे की नाही, सकारात्मक आहे की नाही, त्याच्यातून नागरिकांचे प्रश्न सुटतील की नाही, नागरिकांचे हितसंबंधांची जोपासना होईल किंवा नाही, याचा सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करून त्या संबंधित कायद्याला, धोरणाला, योजनेला, कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवणे किंवा विरोध करणे अशा प्रकारची भूमिका तेथील नागरिकांना घ्यायला लागेल. नाहीतर सहभाग म्हणजे केवळ मी मतदानाला गेलो आणि माझा पॉलिटिकल पार्टिसिपेशनच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ्या राजकीय सहभागाच्या आहेत. त्याच्यातली जी काही प्राथमिक पातळी म्हणून जिच्याकडे आपण पाहतो किंवा मतदानामध्ये सहभाग घेणं, एवढा पुरता मर्यादित स्वरूपाचा सहभाग अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही. तर तो सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सक्रिय सहभाग याचा अर्थ असा की तेथील असलेले जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला प्रश्न करणे, नेतृत्वाने धोरण ठरवले असेल तर त्या धोरणावर
जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर समर्थन करणे, अयोग्य वाटत असेल तर विरोध करण्याची धमक ठेवणे, या पद्धतीची भूमिका तेथील नागरिकांची असली पाहिजे. आणि जर तेथील नागरिकांचा किंवा तेथील समाजातील प्रत्येक घटकाचा अशा प्रकारचा सक्रिय सहभाग असेल तरच तेथील असलेलं जे नेतृत्व आहे ते त्या ठिकाणी योग्य प्रकारचा कारभार करू शकेल आणि त्याच्यातून त्या ठिकाणी प्रामुख्याने विकास साध्य होऊ शकेल. आणि म्हणून राजकीय विकास साध्य करत असताना जे मगाशी आपण पाहिले हे सर्व मूलभूत घटकांचा एक अत्यंत महत्वपूर्ण रोल, महत्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी प्रामुख्याने असते. या घटकांच्या माध्यमातूनच राजकीय विकास त्या ठिकाणी प्रामुख्याने साध्य होत असतो. इथं आपण राजकीय विकासाचे मूलभूत घटकांवर त्या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा केली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही प्रश्न असेल, काही क्युरी असेल तर मी माझ्या शेवटच्या स्लाईडमध्ये माझा ईमेल आय डी दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा. आपण अत्यंत शांतपणे काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपण थांबूया आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू सो मच.